मोलकर्णी सारखं राहावं लागेल हे सांगितलं आणि याचा बदला घ्यायचा म्हणून तू हे सगळं केलंस ना? बदलाच घ्यायचा होता तुला, म्हणून बिराजदारांचं रक्त नासवायला निघालीस. आम्हाला हरवायचं होतं म्हणून माझ्या पोराचा वापर करायला घेतलास. पण लक्षात ठेव, मी विजेंद्र बिराजदार आहे. मी माझ्या घरी तुला मोलकरीण पण. अहो पण तुम्हीच. एक मिनिट आहे. का थांबलीस? काय बोलणार होतीस पुढे? मोलकर राधा, कशी माणसं आहात तुम्ही? घरच्या सुनेला मुलकाडी सारखा राहायला लावलं. ही अनावरस पोर या घराची सून कधी होणार नाही. लायकी तरी आहे काहीची. हिची जी लायकी आहे ना त्याचप्रमाणे काम दिलाय तिला. बाबा हो काय बोलताय तुम्ही? माझी बायको आहे ती, तुमच्या मुलाची, तुमची सून. अनपाची लाच काढलीस तेवढं पुरेसं नाही वाटतं तुला? रक्ताचा नसतास ना तर कधीच हाकलून दिलं असतं या घरातनं तुला. नाही, बिराजदारांचं रक्त तुझ्यात आहे हे सांगावं असं काय कर्तृत्व केलंस आजपर्यंत तू? बिराजदारांच्या घरी तू जन्माला आलास ना हे तुझं नशीब आहे. तुझ्या हातावरची ही बिराजदार ही रेष जर पुसली ना तर तुझं अस्तित्व शून्य आहे. बिराजदारांचं फक्त रक्त आहे तुझ्या अंगात. पण बिराजदार हे नाव कमवण्याकरता मी माझ्या रक्ताचं पाणी केलंय. आणि हे बिराजदार नाव वापरून तू ड्रायव्हर होणार होतास. वा, अभिनंदन. तू ड्रायव्हर आणि ही अनाथ मोलकरीण. छान जोडी आहे तुमची, छान. अभिनंदन. यासाठीच मला या घरात यावंसही वाटत नाही. विराजस, काय विराजस? काय विराजस? काय विराजस? काय विराजस? ज्या घरामध्ये तुमच्या मुलाला किंमत नाही, त्याच्या निर्णयाला किंमत नाही, तुमच्या सुनेला मान दिला जात नाही, त्या घरात मला राहायचंही नाहीये. लायकी नाहीये ना माझी लायकी नाहीये ना तशी. मग कशाला आणलं मला इथे? विराजस, ऐक ना बाळा, शांत हो ना. नको ना असं बोलूस. आता तुझे बाबा रागवले होते म्हणून असं बोलले. पण तुला खरंच सांगते, त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर रे. आणि तू एका शब्दाने बोलू नको असं. आता बस झालं तुझं. मोलकर, ही मोलकरीण आहे. माझ्या बायकोला तुम्ही. ठीक आहे, मला राहायचंच नाही या घरात. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. तुम्ही तुमचं घर, तुमचं हे बिराजदारांचं नाव हे तुम्ही एन्जॉय करा. विराजस,
चल. विराजस, म्हणून मी तुला ड्रायव्हर शब्दाने बोलली नाहीस तुम्हाला. मोलकरण बनून राहणार होतीस. मी जर ह्या निर्णय नसता घेतलास तर काय केलं असतं? मला जर आधी कळलं असतं ना, त्याच दिवशी निघालो असतो मी. म्हणूनच नाही सांगितलं मी तुला. विराजस, एका आईपासून तिचा मुलगा दूर गेलेला मला नाही चालणार. एका मुलाला त्याच्या घरापासून लांब नव्हतं करायचं मला, म्हणून नाही सांगितलं मी तुला. अरे घरचे लोक किती प्रेम करतात तुझ्यावर विराजस. आजी, काका, काकू यांचा तरी विचार. अगं मग माझ्यासाठी तू ह्या सगळ्यांचा सहन करत बसणार आहेस का? हो. का 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 म्हणजे माझ्या नवऱ्याचं घर, तिथली नाती माझ्या स्वार्थासाठी विखुरलेली मला चालणार नाही. अच्छा, म्हणजे तुला अपमान सहन करावा लागला तरी. विराजस, मंगळसूत्र घालताना तू मला काही वचनं दिलीस तशी मीही दिलीत तुला. आता हे माझंही घर आहे विराजस. मग इथली नाती जोडून ठेवणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला इथेच राहावं लागणार. इथून सोडून गेलं तर ती नाती कशी जोडून ठेवणार आहे मी? विराजदारांचं मन कसं जिंकणार विराजस? एकदा का त्यांचं मन आपण जिंकलं ना तर या दादा, नाही जिंकता येणार त्यांचं मन तुला. मनच नाहीये त्यांना. त्यांना तर आता मी त्यांच्या रक्ताचं वाटत नाही. विराजस, मग तूही स्वतःला सिद्ध कर. दाखवून दे की तुझ्यातही धमक आहे, तूही काहीतरी करू शकतोस. विराजस, एका बाईला तिचा नवरा असा हरलेला कधीच आवडणार नाही.